तर उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांच्या अंडर आपले 6-7 पोलीस स्टेशन आहेत. त्याच्यामध्ये आता आलो आपण पोलीस निरीक्षक जे PI पोलीस इन्स्पेक्टर, बरोबर आहे. मग हे पोलीस इन्स्पेक्टर आता कसं आहे तर या तालुक्याला आता तुम्ही म्हणाल करवीर तालुका, तर करवीर तालुक्यात ही 5-6 जवळजवळ पोलीस स्टेशन आहेत. आपल्या प्रत्येकाचा ग्रह काय असतो, साहेब माझा तालुका करवीर, पोलीस स्टेशन माझं करवीर. पण करवीर आहे का पोलीस स्टेशन सगळ्यांचं येईल का? आता शाहूपुरी आहे, ही तालुका करवीरमध्ये आहे, तर शाहूपुरी पोलीस स्टेशन असं प्रत्येक पोलीस स्टेशनचं विभाजन केलेलं आहे लोकांच्या सेवेसाठी. लोकांच्या तिथल्या राहणीमान किंवा तिथली जी काय भौगोलिक परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून ते विभागणी केलेली आहे. आता जर तुम्ही तारावे पार्कला राहताय तर तुमचं काय काम असतं तर शाहूपुरी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, बरोबर आहे. आता करवीरमध्ये आता तुम्ही प्रयाग चिखलीमध्ये आहे तर प्रयाग चिखलीमधलं काम कुठे येणार, कुठल्या पोलीस स्टेशनला यावं लागेल तुम्हाला? तालुका कुठला आहे ना? तुमचं पोलीस स्टेशन एक करवीर आहे. या अंडर एक जवळजवळ 103 गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत सगळे मिळून, आणि उपनगरीय भाग 5 गाव असेल, कळंबा असेल. हे तुम्हाला सांगण्यामागे काय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कशासाठी आहे आणि पुन्हा करता पोलीस स्टेशनची निर्मिती कुठल्या कुठल्या ठिकाणी केली आहे. ठीक आहे. आता आपल्या पोलीस स्टेशनचे किंवा या प्रमुख आहेत ते पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे म्हणून आहेत, ते इन्चार्ज आहेत पोलीस स्टेशनचे. तर त्या पोस्ट सुद्धा तुम्हाला कळाले पाहिजे, स्टार समजले पाहिजेत, खांद्यावर काय आहे हे समजलं पाहिजे. आता हे सर आहेत, सरांची नेमप्लेट पण आहे. तुम्हाला मी प्रश्न करतो, आता सध्या सरांचं सांगा तुम्ही पोस्ट काय आहे किंवा काय काय म्हणून ते काम करतात इथं? लिहिलेलं आहे मला लांबून दिसणार नाही. आता पोलीस शिपाई किंवा पोलीस कॉन्स्टेबल ज्या वेळेला असा एखादा तुमच्या अंमलदार तुमच्या समोर येईल, बरोबर आहे, तर त्यावेळी तुम्हाला माहित पाहिजे हे पोलीस कॉन्स्टेबल आहे. आता कसं पोलीस कॉन्स्टेबल ठरवणार तुम्ही? आता हे नेमप्लेट तर तुम्हाला दिसत नाही. साहेब या 2 मिनिट या राहुल. आता साहेबांना बघा, साहेबांची पोस्ट सांगा मला. बदल आहे की नाही? काय बदल आहेत, कसं सांगितलं पाहिजे आणि काय आहे ते कोण आहेत सांगा. एक्स्ट्रा काहीतरी दिसते ना. प्लेट पडलं, मोठ्याने बोला, मोठ्याने काय म्हणताय? प्लेट पडलं. सांग की बरोबर आहे, सांग. हे बघा, तुम्हाला सरळ साधा सोपा उपाय आणि प्रत्येक कधी तुमच्या समोर आता तुम्ही आला एखादा अंमलदार, खाकी ड्रेस हा सगळ्यांचा आहे. तुम्ही चालक मध्ये गेला खाकी ड्रेस दिसणार, रिक्षा चालक खाकी ड्रेस, अग्निशामक दल खाकी ड्रेस, आपलं तिकडून काय तुमच्या भागात आसपासच्या कार्यक्रम ठिकाणी सुद्धा ते वापरलं जाईल किंवा सरांनी 112 वगैरे नंबर आहेत, म्हणजे अडीच्या अडचणीच्या काळात घरच्यांना पण सांगून ठेवा. आणि कधी काही माहिती लागेल तर आमच्या अविनाश सरांचा नंबर महिन्याचा चार्ज होता. त्यांच्या साहेबांची सुद्धा हाईट कमी होती, परंतु ते IPS आहेत, इंडियन पोलीस सर्व्हिस, डायरेक्ट SP. म्हणजे तुमच्या मनामध्ये हे क्लिअर करा. आणि अजूनही तुमची हाईट वाढण्यासारखी किंवा अजून तुम्ही व्यायाम सगळे करू शकता, अजून ती वेळ आहे. त्यामुळं आपलं शारीरिक सध्या तरी फिटनेस असणं एकदम गरजेचं आहे. नुसताच अभ्यास तुम्ही नाही. साधा एक साधा प्रश्न कर तुम्हाला, आपल्याला फसवते आपल्याला कोण फसवते? एक साधा मॅडम, करवीर पोलिसांनी येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त, पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रयाग चिखली या शाळेने भेट दिलेली आहे. त्यातील विद्यार्थी जे आहेत ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. समजलं, त्यांना कॉल मिळाला, तिने आपल्याला परवानगी दिली की बाबा तुम्ही बोलू शकता. आता तर तू 2 गोष्टी प्रेस करून बोलायचं. इझी बोल, काय विषय नाही, प्रेस करायचा आणि फक्त बोलायचं. हा, प्रेस करूनच बोलायचं. बोल, प्रेस करतो. प्रयाग चिखली आहे. आम्हाला तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आम्हाला पवार सरांनी
छान माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे पण आभारी आहोत. आम्हाला इथं बोलवण्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि वर्धापन दिनाची शुभेच्छा. आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. वर्धापन दिनाची ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल कंट्रोल आभार मानत आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद म्हणा किती मोठ्या. अरे छत्रपती शिवाजी हायस्कूल. मी इयत्ता 8वीतून बोलते, तन्वी अमर पाटील. वर्धापन दिनानिमित्त आम्ही करवीर पोलीस स्टेशन करवीर पोलीस स्टेशनला आम्ही भेट द्यायला आलेलो. पवार साहेबांनी आम्हाला खूप छान माहिती दिली आणि वर्धापन दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्त तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. अमर पाटील, धन्यवाद. तन्वी अमर पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा कंट्रोलला मिळालेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना कंट्रोलकडून नवीन वर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा. वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छेबाबत कंट्रोल आभारी आहे.